नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती कुटवड्याच्या भाजीची आहे आणि त्यासोबत तांदळाची भाकरी। कुटवड्याच्या भाजीला डबल बीस पण काही ठिकाणी बोललं जातं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी ही भाजी बनवली जाते, त्यामध्ये काही काही गोष्टी ऍड करून। चला तर बघूया मग आज माझी रेसिपी मी कशा पद्धतीनं बनवते ती। एकदम मस्त लागते तांदळाच्या भाकरी सोबत। त्यासोबत तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरी, नाचण्याची भाकरी या सगळ्या भाकरींसोबत ही भाजी खूप छान लागते। चला तर बघूया मग आज आपली रेसिपी। आता आपली भाजी आणि भाकरी एकदम तयार झालेली आहे। भाजी किती छान दिसत आहे ती आणि भाकरीही घालून झालेल्या आहेत एकदम मस्त। चला तर बघूया मग आपण त्याची रेसिपी। त्यासाठी मी कुटवडा घेतलेला आहे आणि तो असा सोलून घ्यायचा आहे। जर ओला कुटवडा असेल तर त्यामध्ये पांढऱ्या बिया असतात आणि थोडासा सुकलेला असला किंवा जून झालेला असला तर त्यामध्ये अशा थोड्याशा लालसर कलरच्या बिया निघतात। आणखीन थोडा जास्त जून झाला की मग त्याच्यामध्ये एकदम लाल बिया होतात। अशा प्रकारे आपण सगळा कुटवडा आहे तो सोलून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडा भिजत ठेवूया। तोपर्यंत आपण बाकीची कटिंग करायला घेऊया। आता इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत लाल, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, एक वांग घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे। आता आपण वांग कट करून घेऊया। थोडेसे वांग्याचे कट आहेत ते मोठेच ठेवायचे आहेत, कारण की काय होतं शिजलं जातं। कुकर मध्ये आपण करणार आहे तर वांग पटकन शिजतं, त्यामुळे थोडेसे कट मोठे ठेवायचे आहेत। आणि बटाटा कट करताना मी बटाटा लांबट ठेवलेला आहे आणि त्याच्या साली सहित ठेवलेला आहे। तुम्हाला साल आवडत नसेल तर तुम्ही साल काढून मग टाकू शकता। आणि त्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि आपण जो अर्धा टोमॅटो घेतलेला आहे त्यातील मी बिया काढून टाकलेल्या आहेत आणि मग आपण तो कट करून घेतलेला आहे। चला तर मग आता आपण फोडणीला घालूया। त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे आणि गॅस चालू करून घेते आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे। ही थोडी सुकी भाजी करणार आहे भाकरी सोबत खाण्यासाठी। तुम्हाला जर भातासोबत खायची असेल तर मग थोडीशी रस्सेवाली करायची। बघा आता आपण हे सगळं कट करून घेतलेलं आहे। चला तर आता आपण फोडणीला देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घालून घेतली। मोहरी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांद्यावरती मग आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि मग आपण ते थोडंसं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडंसं ओलं वाटण असतं ते थोडं घालून घ्यायचं आहे आणि त्या थोडंसं मिक्स करून झालं की मग त्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी खडे मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये हळद घालायची आहे, जिरा पावडर 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच, लाल तिखट किंवा चटणी आपण बोलतो ती चवीनुसार घालायची, किती तिखट असेल त्या अंदाजाने। मी इथे 3 चम्मच घातलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं परतून घ्यायचंय आणि थोडंसं परतल्यानंतर मग त्यामध्ये आपण थोडासा त्यामध्ये मटण मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यावरती टोमॅटो घालून घ्यायचे, त्यामुळे आपला मसाला जास्त भाजणार नाही। आणि टोमॅटो चांगले परतून झाले की त्यानंतर मग आपण त्यावरती बाकीची जी आपली भाजी साफ केलेली आहे ती घालून घेणार आहे। त्याआधी मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते, तोपर्यंत मसाला आणि ते टोमॅटो सगळे एकजीव होतील, भाजले जातील चांगले। जेवढा मसाला चांगला भाजला जाईल तेवढं आपली भाजी खूप छान बनते। आता बघा मसाला चांगला भाजलेला आहे, तेल सुटलेलं आहे। आता त्यावरती आपण आपली भाजी घालून घेऊया। भाजी घातल्यानंतर मग आपण ती चांगली एकजीव अशी हलवून घ्यायची आहे सगळी भाजी घातल्यानंतर आणि त्याला एक थोडीशी वाफ येऊन द्यायची, म्हणजे त्याचा मसाला जो असतो आपला भाजलेला तो चांगला त्याला वाफवला जाईल। असं एक तर झाकणवरती ठेवायचं 1-2-3 मिनिटं किंवा मग तशी आपण हलवत राहिलं तर ते वाफवलं जातं। भाजी चांगली वाफवली ना की शिजती पण पटकन आणि खायला पण खूप छान लागती। त्यामुळं भाजीत पाणी ओतायच्या आधी चांगली वाफवून घ्यायची भाजी आणि त्यानंतरच मग पाणी ओतायचे। आता आपली भाजी चांगली वाफवलेली आहे। आता आपण या पाणी गरम झालेलं आहे ते पाणी त्यामध्ये घालून घेऊया। चला तर म्हणजे भाजी पण पटकन शिजती आणि त्याला कट पण जरा चांगला येतो। बघा आता मी पाणी जास्त ओतत नाहीये, कारण जर तुम्हाला भाकरी बरोबर नुसती खायची आहे तर थोडीशी कोरडी भाजी खूप छान लागती आणि जर तुम्हाला भाताबरोबर खायची तर मग त्यासाठी थोडासा रस्सा ठेवायचा असेल तर थोडं जास्त पाणी घाला। आता मी थोडीशी कसुरी मेथी घेते आणि ती त्यावरती चोळून टाकते आणि त्यानंतर कोथिंबीर कट करून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण झाकण लावून घ्या। बघा पाणी मी एकदम थोडंसं टाकलेलं आहे की जेमतेम ती भाजी बुडली जाईल इथपर्यंत पाणी घातलेलं आहे। मी भाजी कोरडी करत आहे, सुक्की करत आहे, त्यामुळे पाणी कमी वापरलेलं आहे। आणि कुकरच्या आतल्या झाकणाला शिट्टीला
आपण तेल लावून घ्यायचे, त्यामुळे जे आतील तेल किंवा जे आपण मसाला वगैरे घातलेला असतं ते पाण्यावाटे बाहेर जाऊ नये त्यामुळे. आणि त्यानंतर मी एका बाउलमध्ये आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण त्याची भाकरी करून घ्या. हे पाणी कोमट करून घेतलेलं आहे, कोमटपेक्षा थोडंसं गरम आहे. पीठ थोडं जास्त दिवसाचं असलं की मग भाकरी येत नाही. त्यामुळे त्यामध्ये आपण कोमट पाणी करून किंवा कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम करून पाण्याचा वापर करायचा, म्हणजे कोणतीही कसलीही भाकरी असली तरी ती आपोआप आपली भाकरी चांगली येतात. चला तर आता आपण हे पीठ मळून घेऊया चांगलं. आता हे पीठ असंच चांगलं घुसळून मळून घ्यायचं आहे. माझं पण हे तांदळाचं पीठ थोडे दिवस झालेले आहेत आणून आणि भाकरी येत नाहीत, त्यामुळे मी यामध्ये गरम पाणी घातलेले. बघा आता पीठ किती एकदम मऊसूद आलेलं आहे आणि आता भाकरी पण बघायला एकदम छान येतात भाकरी त्याच्या. चला तर मग आता आपण थोडीशी पिठी घेऊया आणि मग आपण भाकरी थापायला घेऊया. असा गोळा करून घेतलेला आहे आणि आता त्यावरती आपण ही पिठी घालून भाकरी थापायला घेऊया. भाकरी थापताना थोडीशी हलक्या हाताने थोडीशी पिठी लावत लावत थापून घ्यायची. आणि त्यानंतर मग आपण आता एक साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे. आता तवा गरम झालेला आहे. बघा आता आपली भाकरी पण तयार झालेली आहे. मस्त भाकरी तयार होतात. आता आपल्या कुकरची शिट्टी पण झालेली आहे. अशाच आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहे. आता पहिली शिट्टी झालेली आहे, तोपर्यंत आपण भाकरी शेकून घेऊया. आता मी तव्यामध्ये भाकरी घालून घेतलेली आहे आणि आता आपण पलटी करून घेऊया. आता बघा आता गॅस जरासा थोडासा मी वाढवलेला आहे भाकरीचा, त्यामुळे आता भाकरी शेकत येईल. आणि थोडीशी खालून भाजल्यानंतर मग आपण ती भाकरी थोडी चारी बाजूनी थोडी थोडी अलटी पलटी करून शेकून घ्यायची साईडनी, एक साईडनीच. आणि त्यानंतर मग आपण तव्याला पकडणी पकडून खाली उतरवायचं आहे आणि त्याच गॅसवर फ्लेम मोठी करायची आणि भाकरी उलटी टाकून द्यायची. मग पटकन फुगली जाते आणि चांगली भाजली पण जाते. बघा आता आपली भाकरी भाजून तयार झालेली आहे. अशीच आता आपण काढून घेऊया आणि आता दुसरी भाकरी आपण अशा पद्धतीने करायला घेऊया. बघा आता आपली भाकरी तयार झालेली आहे. यावरती तुम्हाला आवडत असेल तर गरम गरम असतानाच तूप सोडलं तर मग खूप छान लागतं. बघा आता आपली दुसरी भाकरी ही आपण थापायला घेतलेली आहे. अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण तव्यावरती घालून घेऊया. भाकरी एकदम पातळ येतात, अजिबात तुटल्या जात नाहीत किंवा हे होत नाही आणि फुगतातही खूप छान. त्यामुळे तुम्ही गरम पाण्याचा वापर करून पीठ मळा. जरी पीठ व्यवस्थित दळलं नसेल किंवा खूप दिवसाचं पीठ असेल, थोडे दिवस झाल्यानंतर थोडं भाकरी येत नाहीत, तर तेही पीठ मग वापरात येतं अशा पद्धतीने. चला आता एक साईडने भाकरी आपली शेकलेली आहे आणि आता मी तवा उचलून ती डायरेक्ट फ्लेमवरती टाकून देते, त्यामुळे आपली भाकरी मस्तपैकी टमकन फुगली जाईल. बघा आता एक साईडनं चांगली भाजलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडनेही चांगली भाजून घेतलेली आहे. आता आपण तिसरी भाकरीही तशीच थापून परत आपण फ्लेमवरती टाकून चांगल्या पद्धतीनं भाजून घेतलेली आहे. तिन्ही भाकरी मस्तपैकी फुगलेल्या आहेत. चला तर आता आपण मग आता आपली भाकरी तयार झालेली आहे, भाजी पण तयार झालेली आहेत. तर आता आपण ताट करायला घेऊया. आता आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण खोलून बघूया आपली भाजी कशी झालेली आहे. ती एकदम मस्त वास सुटलेला आहे आणि आता भाकरी पण आपल्या तयार आहेत. चला तर मग आपण सर्व करायला घेऊया. बघा किती छान भाजी दिसते, ती एकदम मस्त लागती. तुम्हाला जर भातासोबत खायची असेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकायचं आहे, त्यामुळे एकदम अशी लपतपी भाजी तयार होते आणि भातासोबत खूप छान लागते. आता ही भाजी केलेली आहे ती सुक्की केलेली आहे. ती भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कोणत्याही भाकरीसोबत ही खाल्ली जाते. मग ती तांदळाची असो, ज्वारीची असो किंवा नाचण्याची भाकरी असो किंवा चपाती बरोबरही खूप छान लागते. नक्की बनवून बघा अशा पद्धतीने. आणि आता आपली भाकरी पण एकदम पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत. चला तर आता मग आपण आता आपली ताट तयार झालेले आहे. बघा आपली भाजी पण खूप छान झालेली आहे. भाकरी पण एकदम मऊसूत झालेल्या आहेत तांदळाच्या आणि खूप छान लागतात. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.